आरसीएफ के सहयोग से चंद्रा सुंदरा ट्रस्ट ने शिशु विकास मंदिर स्कूल में किया नेत्र जांच शिविर का आयोजन। राष्ट्र केमिकल्स एंड फर्टिलाइजर आरसीएफ और रोटरी क्लब ऑफ चैम्बूर के सहयोग से चंद्रा सुंदरा ट्रस्ट ने कुर्ला बैल बाजार के शिशु विकास मंदिर स्कूल में नेत्र जांच शिविर का आयोजन किया, जिसका लाभ हजारों बच्चों ने उठाया। आरसीएफ की कार्यकारी संचालक नंदा कुलकर्णी के हाथों संपन्न इस कार्यक्रम की सभी ने तारीफ की। विद्यार्थ्यांच्या बाबतीत दृष्टीचे महत्त्व तर सांगायची गरजच नाहीये, कारण शिक्षणात सारखाच दृष्टीचा वापर होत असतो। वाचनासाठी, लेखनासाठी सगळीकडेच दृष्टीचा वापर होत असतो। मुलांना जर दृष्टीचा काही प्रॉब्लेम असेल तर ते सांगायला खळखळ करतात, पालकांना सांगतात आणि गांभीर्याने घेतला जात नाही। आणि आज जो कॅम्प लावलेला आहे त्यामुळे जर कुणाला काही दृष्टीदोष असेल तर तो वेळीच लक्षात येईल आणि त्याच्यावरती वेळीच उपचार होतील। आजच्या कॅम्पमध्ये चष्म्यांचं पण वाटप होणार आहे आणि फ्रीमध्ये होणार आहे आणि आरसीएफ त्याचा सगळा खर्च उचलते, याचा मला खूप खूप अभिमान आहे। आणि हा कॅम्प ज्यांनी ऑर्गनाईज केला त्या सगळ्या लोकांचे चंद्रा सुंदरा ट्रस्ट तसेच एक्सलंट आय केअर क्लिनिकचे जे डॉक्टर वाघमारे आहेत आणि टीम सगळ्यांचे मी आभार मानते, आरसीएफच्या वतीने आणि रोटरी क्लबच्या वतीने। थैंक यू। मेडिकल कैंप स्पेशली आई चेकअप कैंप स्कूल के लिए अरेंज किया हुआ है, जो कि राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स रोटरी क्लब ऑफ चेंबूर यहाँ के स्कूल सभी उपस्थित है और उनके कॉम्बिनेशन से जॉइंट वेंचर प्रोग्राम जो कर रहे हैं, बहुत ज़रूरी प्रोग्राम है स्टूडेंट्स के लिए। और ये उस ओकेजन पे कर रहे हैं जैसा कि शिवाजी जयंती अभी आ रहा है, तो एडवांस में हम लोग शिवाजी जयंती खत्म करते हुए यहाँ पे सेलिब्रेट करते हुए उनके रेस्पेक्ट में ये प्रोग्राम कर रहे हैं। एट द सेम टाइम यहाँ जो प्रोग्राम कर रहे हैं, जो यहाँ पे आई चेकअप कैंप हमने जो रखा हुआ है, आई चेकअप कैंप में सभी स्टूडेंट्स को यहाँ पे जो कवर कर रहे हैं, इधर 1200 स्टूडेंट्स ऑलमोस्ट कवर होंगे। अभी तक 350 स्टूडेंट्स हमने कवर कर लिए हैं और यहाँ पे स्टूडेंट्स विद द टीचर्स एंड प्रिंसिपल यहाँ पे बहुत ही डिसिप्लिन तरीके से आकर लाइन लगाकर इस तरीके से चेकअप कर रहे हैं। और जितना चेकअप हो रहा है इसमें अगर कोई इश्यू है तो अलग से उनको नोट डाउन करके फुल चेकअप उनको करेंगे और उनको फ्री स्पेक्टिकल्स भी दिया जाएगा इस कार्यक्रम के बाद। इस तरीके से इन बच्चों का जितने भी बच्चे हैं इनका एकेडमिक परफॉर्मेंस इंप्रूव होना चाहिए और अच्छी तरीके से प्रोग्रेस होना चाहिए। इनका ऑलरेडी 100%
100% परफॉर्मेंस है यहाँ पर 10th के बोर्ड में। इसी तरीके से इनका और एक्सीलेंट होता रहे और इनका स्पेशली आई चेकअप अच्छी तरीके से हो ताकि ये लोग अपना परफॉर्मेंस बढ़ा सके और ये बढ़ाते हुए अच्छी तरीके से न सिर्फ अपना फैमिली का बल्कि पूरा स्कूल का नाम रोशन करेंगे। ये हो रहा है राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स, चंद्रा सुंदरा ट्रस्ट और रोटरी क्लब ऑफ चेंबूर के तरफ से यहाँ पर ये प्रोग्राम अरेंज किया हुआ है, आई चेकअप कैंप, मेडिकल कैंप। तो इस कार्यक्रम में सभी का सपोर्ट रहे और मैं ये चाहूँगा कि ये कार्यक्रम इस तरीके के सभी स्कूल में होना चाहिए ताकि इस तरीके के बच्चे जहाँ भी प्रॉब्लम है उसको इमीडिएटली एट द सोर्स रेक्टिफाई करके उसको वहीं सॉल्व किया जाए। थैंक यू सो मच। Sure. Actually, my name is Sabha Sheikh and I'm from Shishu Vikas School. I think ये जो RCF camp है ये बहुत really it's good it's benefit for all the students because I think we should conduct every year क्योंकि जब ये RCF चेक हो रहा है तो कुछ बच्चों की जो भी परेशानी है वो मेडिकल इश्यूज जो है वो इनको फ्री में मोस्ट इम्पोर्टेंट थिंग जो फ्री चेकअप है ना ये उनके लिए बेनिफिट है। तो ये जो उनके लिए हो रहा है ये बहुत अच्छी बात है और ये पूरे साल भर होना चाहिए और ये जो आप कॉलेज को स्कूल को जो प्रोवाइड कर रहे हैं तो थैंक्स टू यू RCF और मैं यही आशा करती हूँ कि आप हर साल ऐसी फ्री चेकअप जो बच्चों को आप प्रोवाइड कर रहे हो ये आप करते रहे एंड वंस अगेन थैंक यू सो मच। माय नेम इज सिद्रा काजी एंड आई एम फ्रॉम शिशु विकास मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल और ये RCF ने ना मेडिकल कैंप अरेंज किया है और बहुत अच्छा है। बच्चों को बेनिफिट्स है, किसको आई का प्रॉब्लम है और किसको नहीं है उनसे पता चलता है, इनको ट्रीटमेंट की भी ज़रूरत है और ये चेकअप होता है कि मतलब उनकी क्या क्या मेडिकल इश्यूज है तो वो हेल्प होता है इसमें। और RCF ने यहाँ पे स्कूल में बहुत सारे चीज़ के लिए फैसिलिटीज़ प्रोवाइड किए, फॉर एग्जाम्पल टॉयलेट प्रोवाइड किए, मतलब बेस्ट है RCF और मैं चाहती हूँ कि हर साल वो ये प्रोग्राम प्रोग्राम को करेंगे। आज आपण बघत आहोत की सगळीकडे डिजिटल चालू आहे। मोबाईलचा खूप वापर मुलांच्या आयुष्यामध्ये आपण बघत आहोत, खास करून कोविडच्या नंतर। तर मुलं जितका प्रमाणामध्ये मोबाईलचा उपयोग करत आहेत तेवढ्याच प्रमाणात त्यांची दृष्टी म्हणजे त्यांचे डोळे सुद्धा हे खराब होते। तर हा कॅम्प मुलांच्या दृष्टीने खूप चांगला आहे कारण जिथे कुठे थोडीशी जरी शक्यता आहे की मुलांची दृष्टी साठी काही धोका उपलब्ध होतोय तर आपण लगेच त्यावर इलाज करून त्यांना त्यांच्या डोळ्यांना एक निरोगी आयुष्य देऊ शकतो। तर मला खूप छान वाटत आहे की ह्या मुलांसाठी इथे जवळजवळ आतापर्यंत 400 मुलांचं चेकअप झालेलं आहे आणि अजून 600 मुलांचं चेकअप होणार आहे। तर अशी गरज प्रत्येक शाळेतल्या मुलांसाठी आहेच आणि मी तर ह्या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व मुलांना आणि पालकांना एक संदेश देईन की जेवढं शक्य होईल तेवढं मुलांना मोबाईलच्या स्क्रीनपासून दूर ठेवा जेणेकरून त्यांचा ह्या वयामध्ये लहान वयामध्येच डोळ्यांची हानी होणार नाही। धन्यवाद। आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड, चंद्रा सुंदरा ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ इंडिया यांच्यातर्फे आज बाल विकास शिक्षण संस्थेचे दोन्ही विभाग शिशु विकास मंदिर हायस्कूल मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम येथे मुलांच्यासाठी नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। मी आमच्या बाल विकास शिक्षण संस्थेतर्फे या तिन्ही संस्थांचे खूप खूप आभार मानतो कारण त्यांच्या सहकार्यामुळे आज आमच्या विद्यार्थ्यांना जे नेत्रचिकित्सा आहे म्हणजे आय टेस्टिंग कॅम्प जो आहे त्याच्यात मुलांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्यामध्ये काही जर दोष असेल तर तो माहिती करून घेण्यासाठी ह्या कॅम्पचा आम्हाला खूप उपयोग होणार आहे। आणि या कॅम्पमुळे मुलांना सुद्धा डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, डोळ्यांची निगा कशी राखायची याचं मार्गदर्शन आमचे डॉक्टर वाघमारे सर करणार आहेत आणि सर्व 100% कमी जवळजवळ 800 ते 1000 विद्यार्थ्यांचं आय चेकअप इथे होणार आहे। या सर्वांचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना शाळेला होणार आहे। त्याच्यामुळे मी राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर लिमिटेड, चंद्रा सुंदरा ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ इंडिया यांचं अत्यंत आभारी आहे। आणि हा जो कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आज चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असलेले
नंदा कुलकर्णी मॅडम, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर HRD RCF लिमिटेड आणि चंद्रा सुंदरा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचा मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.